वर्षांची दफनभूमी हडपण्याचा डाव उघड, ख्रिस्ती समाजाचे श्रीपाद छिंदमवर गंभीर आरोप। ख्रिस्ती समाजाचा इशारा, दफनभूमीवरील कब्जा सोडा अन्यथा तीव्र आंदोलन। अनधिकृत खरेदी खत प्रकरण तुफानात, छिंदम यांच्यावर धमकी आणि दमदाटीचे आरोप। नागापूर दफनभूमी प्रकरण, ख्रिस्ती समाजाचा 100हून अधिक सदस्यांनी दिले निवेदन। अहिल्यानगर शहरातील ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीवर अनधिकृत ताबा घेण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। अहिल्यानगर शहरातील मौजे नागापूर येथील ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीवर अनधिकृतपणे खरेदी खत तयार करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या निषेधार्थ ख्रिस्ती समाजाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना निवेदन देण्यात आले। नागापूर येथील मिळकत क्रमांक 976 आणि 977 ही जमीन मागील 70 वर्षांपासून ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमी म्हणून वापरली जाते। या संपूर्ण जागेत आजपर्यंत दफनविधी झाला असून जागा पूर्णतः वापरलेली आहे। नागापूर गावातील ग्रामस्थ आणि ख्रिस्ती समाज या दफनभूमीचा वापर करत आले। या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींनी संबंधित जागेची बेकायदा खरेदी खत तयार करून ताबा मिळवण्याचा प्रयत्न चालवलाय। या विरोधात ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाने पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन दिले। निवेदनात म्हटले, संबंधित दफनभूमी नागापूर नगर मनमाड मुख्य रस्त्यावर असून गेल्या 50 ते 70 वर्षांपासून वडिलोपार्जित स्वरूपात तिचा वापर केला जातोय। मात्र शहरातील श्रीपाद शंकर छिंदम यांनी ही जागा अनधिकृतपणे खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय। तर या ठिकाणी महापालिकेने संरक्षणासाठी पत्र्याचे कंपाऊंड उभारले। अलीकडील काही दिवसांपूर्वी छिंदम यांनी काही ग्रामस्थांना MIDC पोलीस ठाण्याजवळ बोलावून दमदाटी केली, तसेच शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आलाय। तरी ख्रिस्ती समाजाच्या दफनभूमीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा निवेदनातून देण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।